केलेला आहे। आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण या सगळ्याच संदर्भामध्ये चर्चा करूयात। सूरजजी नमस्कार। खरं तर रोहित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। 12 आमदार घेऊन तटकरे आणि पटेल हे भाजपमधूनच लढणार आहेत असं रोहित पवार म्हणतात। या सगळ्याच संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया आहे? पहिली गोष्ट तरी राष्ट्रवादीमध्ये काही दुसपूस नाही, सर्वजण व्यवस्थित चांगलं वहिनीच्या नेतृत्वात त्या ठिकाणी काम करतायत। आणि रोहित दादांचं ज्यावेळेस अपघात झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा फुटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा बदनाम होईल, राष्ट्रवादीतले नेते कसे बदनाम होतील यासाठी एजन्सी लावून त्या ठिकाणी काम करतायत। आणि त्यांचा प्रयत्न हेच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा फुटेल प्रयत्न करत असतात। हे जे काही त्यांच्या कपोलकल्पित कहाण्या आहेत त्या मनगडत कहाण्या आहेत, याच्यामध्ये कुठेही सत्य नाही। रोहित दादांनी आमचे आमदाराकडे लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातले आमदार खासदार पुढच्या काळामध्ये कुठल्या पक्षात जातात त्याच्यावरती जास्त लक्ष ठेवावं, जेणेकरून त्यांचा पक्ष बळकटी होण्यासाठी त्यांना मदत होईल। बर, परंतु सूरजजी गेल्या काही दिवसांमधल्या जर आपण घटना पाहिल्या आणि हे डॉट्स जर कनेक्ट करायचा विचार केला तर तटकरे आणि पटेल कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत का, या संदर्भामध्ये देखील चर्चा सुरू झाल्यात। ते वहिनीच्या नेतृत्वामध्ये सर्वजण एकत्रितरित्या बसून त्या ठिकाणी काम करतायत, कुठेही नाराजी नाही। आणि जर त्या ठिकाणी काय असेल तर पक्षांतर्गत विषय तो तिथं वहिनी सॉल्व्ह करतील। परंतु ह्या ज्या काही माध्यमामध्ये बातम्या येत आहेत त्या पूर्णपणे काल्पनिक आहेत, त्याच्यामध्ये कुठेही सत्यता नाही। आमचे जे काही हितचिंतक विरोधक जे काही आहेत, ज्यांना आमच्या दुःखामध्ये आसुरी आनंद मिळतो, असे काही लोक जाणीवपूर्वक अशा पद्धतीच्या बातम्या पेरून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत। खरं तर सूरजजी, रोहित पवारांनी असं देखील म्हटलेलं आहे की भाजपची साथ सोडून काही जण आमच्याकडे आले तर आम्ही स्वीकारू, त्यामुळे या अनुषंगाने देखील पक्षामधून काही जणांची इच्छा आहे का? नाही, मला वाटतंय रोहित दादा दुसरीकडे जायच्या मार्गावर आहेत। त्यांनी दुसऱ्याला निमंत्रण देण्यापेक्षा ते स्वतः भविष्य त्यांचं कुठे हे शोधतायत आणि त्यांनी कशाला दुसऱ्याला निमंत्रण देण्यापेक्षा आपलं भविष्य कुठं स्थिर होईल हे त्यांनी पाहावं। तटकरे आणि पटेल हे नेहमीच भाजप सोबत असतात, भाजप सोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही असा एक मोठा दावा देखील त्यांनी केलेला आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत अलायन्स मध्ये आहोत, भारतीय जनता पार्टीमध्ये नाही। हेच रोहित दादांनी भारतीय जनता पार्टी सोबत सरकार बनवावं म्हणून पत्रावर सह्या केलेल्या आहेत। त्यांनी इतरांना मार्गदर्शन करण्यापेक्षा आपण आपलं भविष्य कुठं स्थिर आहे ते त्यांनी त्याच्यावरती पाहावं। कुठल्या पक्षात तुमचं कुठली वाटचाल चालू आहे आम्हालाही माहित आहे। तुमचे खासदार आज कुठल्या पक्षात अर्धे गेलेत अर्धे तुमच्याकडे राहिले ते तुम्ही पाहावं। इतरांना डोस देण्यापेक्षा आपला पक्ष कसं सांभाळता येईल त्याच्यावर जोर द्यावा। ठीक आहे, धन्यवाद सूरजजी या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल। विचारपूस करणं हाच उद्देश होता।